नमस्कार. वर्षा पर्यटनाच्या निमित्तानं आज प्रत्येक जण कुठेतरी ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय, वेगवेगळ्या ठिकाणी आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा आनंद घेत असताना हा सभोवतालचा पूर्ण निसर्ग आपण बघू शकताय की प्रचंड अशी ही निसर्गाच्या सौंदर्याची उधळण या पावसाळ्यामध्ये होत असते. आणि या ठिकाणी गेल्यानंतर मला एक गोष्ट मात्र जाणवली की या ठिकाणी रविवारच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी, लोकांना त्याविषयी वाटणारं आकर्षण, सुट्टीच्या दिवशी वेळ तिथे व्यतीत करावा असं प्रत्येकाला वाटणं हे साहजिक आहे. परंतु या काळामध्ये मी परतीच्या प्रवासाला या पर्यटनावरून निघालो असताना माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला की हे सौंदर्य आपण आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या विशाल अशा हृदयामध्ये हे साठवून ठेवण्याचा प्रयत्न आपण करत नाही. हे आपण कुठेतरी कॅमेऱ्यामध्ये घेणं आणि हे इतरांच्या पर्यंत पोहोचवणं यातच आपलं प्रयत्न करत असतो, झगडत असतो. त्यासाठी आपण अनेक फोटो घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे सगळं करत असताना असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यातला हा आनंद कमी करतोय किंवा तो आनंद परिपूर्णरित्या घेत नाहीये. त्यासाठी हे सगळी निसर्गाचे वेगवेगळी रूपं ही आपल्या अंतःकरणामध्ये साठवली पाहिजे, त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. हा निसर्ग अनेक गोष्टी सांगत असतो, अनेक गोष्टी शिकवत असतो. त्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत आणि तो आनंद घेतला पाहिजे. शेवटी आनंदाच्या वाटा अनेक मी शोधत असताना मला निसर्गाच्या सानिध्यात सहवासात राहत असताना जी वाट सापडते ती वाट फार आनंद देणारी आहे, फार मोठा आनंद देणारी आहे. आणि याचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे. या संदर्भात अनेक पुढच्या काही कालावधीत जे माझे काही अनेक मित्र आहेत जे निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी वाहून घेतलेला आहे, अशा काही नॅचरलिस्ट लोकांच्या आपण मुलाखती सुद्धा घेणार आहे आणि त्या माध्यमातून तो आनंद कसा आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहे. तुर्तास हा संदेश किंवा हे माझं मत आहे किंवा हे निरीक्षण आहे की आपण निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर त्याच्याशी एकरूप होणं गरजेचं वाटतं. आपण मात्र ते दृश्य खेचण्यात किंवा ते इतरांना दाखवण्यात, स्टेटस ठेवण्यात, त्याची पोस्ट टाकण्यात जास्त आपली सार्थकता मानतोय असं वाटतं. एखादा व्हिडिओ, एखादा फोटो घेणं शक्य आहे, परंतु त्याचा आनंद जास्त महत्वाचा आहे आणि तो नेहमीच जास्त काळ आनंद देणार आहे हे मात्र वाटत आहे. धन्यवाद.